रामकृष्ण हरी. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. तर आज आपण या ठिकाणी चंद्रभागा नदीच्या काठी आहोत. पाठीमागे आपण आज भक्तराज पुंडलिकाचं सुंदर मंदिर पाहू शकता. पुणे जिल्ह्यात भीमाशंकर येथे उगम पावलेली भीमा नदी सोबत आणलेल्या गाळाच्या अडथळ्यामुळे या ठिकाणी वक्राकार चंद्राकृती वळण घेते, म्हणून तिला या क्षेत्रात चंद्रभागा म्हटले जाते. पुणे व सोलापूर जिल्ह्यातून ही भीमा नदी अर्थात चंद्रभागा नदी वाहत जाऊन कर्नाटकात कृष्णा नदीला जाऊन भेटते. आज या चंद्रभागा नदीच्या तीरावर आपण आहोत. याच ठिकाणी या तीरावर पांडुरंगाची पंढरी नगरी वसली आहे. याच चंद्रभागेच्या वाळवंटात सर्व संत व वारकऱ्यांच्या पालख्या एकत्र होतात व पांडुरंगाच्या भक्तीत लीन होत असतात. इथं अनेक संतांची कीर्तनं, भजनं, प्रवचनं होत असतात. देशाच्या व महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यातून आलेले भाविक, आलेले वारकरी या चंद्रभागेत न्हावून निघत असतात. तर आजच्या या तीर्थक्षेत्र भेटीचे निमित्त म्हणजे आमच्या नादब्रह्म साधना मंडळाचे अध्यक्ष तथा श्री दत्तकृपा प्रासादिक भजन मंडळाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण श्री वसंत शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे नातू श्री पलाश नाईक बामणडोंगरी व श्री अनिकेत ठाकूर धुतुम यांनीही पंढरपूर क्षेत्र भेट घडवून आणली आहे. आजच्या काळातील हे दोघेही नातू म्हणजेच आधुनिक काळातील दोघेही श्रावण बाळच म्हणावे लागेल. अशा या दोन्ही नातवांकडून आपल्या आजोबांना दिलेली ही छान सुंदर वाढदिवसानिमित्ताची भेटच म्हणावी लागेल. पुंडलिक वरदा हरी.